नमस्कार, मी विनोद घोलप आणि आपण पाहत आहे विजय समाचार. देशात महागाई वाढते. पेट्रोल डिझेलचे दर सामान्य माणसाच्या खिशावर भार टाकतात आहे. गॅस सिलेंडर महाग झालाय आणि अशातच देशाच्या पंतप्रधानांकडून जनतेला दिला गेलाय काटकसरीने वागण्याचा सल्ला. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे. अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा लें. साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा. हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है तो कम से कम एक साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए. भारत में बहुत सारी जगह है, वहां हम जा सकते हैं. बहुत कुछ भारत में किया जा सकता है. पण आता देशभरात एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. काटकसर फक्त सामान्य जनतेसाठीच का? कारण एकीकडे नागरिकांना पेट्रोल वाचवायला सांगितलं जातंय तर दुसऱ्या बाजूला व्हीआयपी सुरक्षा, झेड+ सुरक्षा, मोठमोठे ताफे, बुलेट प्रूफ गाड्या आणि सरकारी जाहिरातींवर खर्च होतोय कोट्यावधी नव्हे तर हजारो कोटी रुपये. देशातील काही प्रभावशाली व्यक्तींना दिली जाते झेड+ सुरक्षा, ज्यामध्ये असतात ब्लॅक कॅट कमांडो, विशेष सुरक्षा कवच, मोठे मोठे ताफे आणि त्यावर होतोय कोट्यावधी रुपयांचा खर्च. माध्यमातील माहितीनुसार एका झेड+ सुरक्षेवर वार्षिक खर्च होऊ शकतो तब्बल 5 कोटी, 10 कोटी तर काही प्रकरणांमध्ये 15 कोटी इथपर्यंत खर्च होतो. तर दुसऱ्या बाजूला सरकारी जाहिराती, मोठमोठे होर्डिंग्स, टीव्ही प्रचार, डिजिटल मोहिमा यावेळी खर्च होतोय हजारो कोटी रुपये. मग आता सामान्य जनता विचारते, करदात्यांचा पैसा नेमका कोणासाठी खर्च होतोय? सरकारचं म्हणणं आहे व्हीआयपी सुरक्षा ही धोक्याच्या मूल्यांकनावर आधारित असते आणि जाहिराती या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केल्या जातात. पण विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक विचारत आहेत, जर काही खासगी व्यक्ती अब्जावधींचे मालक आहेत तर त्यांनी स्वतःचा सुरक्षेचा खर्च स्वतः करू नये का? आता हा मुद्दा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. जनतेला काटकसर आणि व्हीआयपींवर कोट्यावधींचा खर्च, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? व्हीआयपी सुरक्षा आणि सरकारी जाहिरातींवर होणारा खर्च योग्य आहे का, की करदात्यांच्या पैशांचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कडक आणि सविस्तर निर्भीड बातम्यांसाठी आमच्या विजय समाचार चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.